4 मिनिटांच्या एका झूम कॉलमध्ये 900 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणारा सीईओ आज स्वतःच नोकरी वाचवण्यासाठी धडपडतोय। ही कहाणी आहे भारतीय वंशाचे आणि वादग्रस्त सीईओ विशाल गर्ग यांची। 2021 मध्ये क्रिसमसच्या काही दिवस आधी विशाल गर्ग यांनी आपल्या कंपनीच्या 900 कर्मचाऱ्यांसोबत झूम कॉल घेतला। अवघ्या 4 मिनिटात त्यांनी कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्याचा निर्णय जाहीर केला। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि गर्ग यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली। या निर्णयामुळे कंपनीतील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राजीनामे दिले। गर्ग यांना काही काळ जबरदस्तीने रजेवरही पाठवण्यात आलं। कंपनीतील टॉक्सिक वर्क कल्चरचा मुद्दाही चर्चेत आला। पण आता या संपूर्ण प्रकरणाला मोठा ट्विस्ट मिळालाय। बेटर होम अँड फायनान्सच्या बोर्डाने विशाल गर्ग यांना सीईओ पदावरून हटवलं आहे। गर्ग यांचा आरोप आहे की बोर्डातील डॅनियल लुईस यांनी आधी त्यांचा विश्वास संपादन केला आणि बोर्डमध्ये आल्यानंतर काही दिवसातच इतर संचालकांना आपल्या बाजूने करून त्यांना पद सोडण्यास भाग पाडलं। विशाल गर्ग यांनी आता हार मानलेली नाही। त्यांनी प्रसिद्ध अमेरिकन वकील एलेक्स पायरो यांची नियुक्ती केली आहे। इतकंच नाही तर कंपनी नफ्यात येईपर्यंत दरवर्षी फक्त $1 पगारावर काम करण्याची तयारी त्यांनी बोर्ड समोर व्यक्त केली। मात्र बोर्डाने त्यांचा हा प्रस्तावही फेटाळून लावला। म्हणजेच ज्यांनी एका झूम कॉलमध्ये 900 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढलं होतं त्यांनाच आज आपली सीईओ ची खुर्ची वाचवण्यासाठी कायदेशीर लढाई लढावी लागते। आता विशाल गर्ग यांची ही लढाई कुठपर्यंत जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान तुम्हालाही अशाच अपडेट्स हवे असतील तर इंडिया लीडर या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।